नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसमध्ये 2 गट पडले? उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 1907। 1907 च्या सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडले। प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो, 1907 ला झालेल्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये 2 गट पडले? तर सुरत अधिवेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कोणते 2 गट पडले? मवाळ गट आणि जहाल गट। यामध्ये मवाळ गटामध्ये गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी या प्रमुख नेत्यांचा समावेश होतो। तर जहाल गटामध्ये लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होतो। या टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय यांना लाल बाल पाल म्हणून ओळखलं जातं। आता सुरत अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणाकडे होते मला कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे। सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी 1920 आहे बघा ऑप्शन। तर 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता, 1 ऑगस्ट 1920, ठीक आहे। लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला होता। 1942 ला भारत छोडो चळवळ उभी झाली होती, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ची घोषणा कुठून दिली होती? सिंगापूर मधून दिली होती। दिल्ली चलोची घोषणा सिंगापूर या ठिकाणाहून दिली होती। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली? कोणत्या योजनेद्वारे? पर्याय क्रमांक बी कॅबिनेट मिशन योजना। या योजनेद्वारे आपल्या भारतातील संविधान सभेची निर्मिती झाली होती। आता कॅबिनेट मिशन योजना ही काय आहे? तर 1946 साली ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आखलेली महत्त्वाची योजना म्हणजेच कॅबिनेट मिशन योजना 1946 मध्ये आखली होती ब्रिटिश सरकारने। कॅबिनेट मिशन मध्ये कोण कोण होते सदस्य? तर लॉर्ड पेटिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, ए.व्ही. अलेक्झांडर हे तिघे होते या मिशन योजनेमध्ये, ठीक आहे। कॅबिनेट मिशन योजनेमध्ये याच कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत आपल्या संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यानंतर क्रिप्स मिशन योजना काय होती? तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारला भारताचा पाठिंबा हवा होता, म्हणून ब्रिटनने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना 1942 मध्ये भारतात पाठवलं होतं। हीच क्रिप्स मिशन योजना होती। भारतीय नेत्यांचा पाठिंबा मिळवणं हे या योजनेचं प्रमुख उद्देश होतं। त्यानंतर सायमन कमिशन, याच्यावर पोलीस भरतीत प्रश्न विचारले जातात। सायमन कमिशनचे अध्यक्ष विचारले तर सर जॉन सायमन, लक्षात ठेवायचं आहे त्यांचं आडनावच या ठिकाणी योजनेला देण्यात आलेलं आहे, सर जॉन सायमन। याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते, परंतु त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून या कमिशनचा भरपूर विरोध करण्यात आला होता। एक प्रश्न विचारलेला आहे सायमन कमिशनवर, तो म्हणजे सायमन कमिशन भारतात केव्हा आले? ठीक आहे, केव्हा आले? तर 1928 मध्ये आले, पण ते काही टिकले नाही भारतामध्ये, याचा भरपूर विरोध झाला होता भारतामध्ये, ठीक आहे। सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन, ठीक आहे। 1928 ला आले होते सायमन कमिशन। याचा प्रमुख उद्देश होता भारतातील राज्यघटनात्मक सुधारणा तपासणे आणि नवीन कायद्याबाबत शिफारशी करणे, ठीक आहे। आपलं मूळ उत्तर आहे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झालेली होती। त्यानंतर प्रश्न आहे, प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारतचे लेखक कोण कोण आहेत मित्रांनो? तर वेदव्यास किंवा महर्षी व्यास, व्यास नाव लक्षात ठेवायचं आहे। यांनी महाभारत हे महाकाव्य लिहिलेले आहे। या ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलेलं आहे, जे वाल्मिकी रामायण म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी कालिदास हे प्रसिद्ध संस्कृत कवी आहे, ठीक आहे। त्यांची काही काव्ये पोलीस भरतीत विचारलेली आहेत, त्यापैकी रघुवंश, कुमार संभव, मेघदूत आणि ऋतुसंहार ही महत्त्वाची आहेत। त्यानंतर तुलसीदास यांनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा लिहिलेला आहे अवधी भाषेत, ठीक आहे। रामचरितमानस कोणी लिहिलेला आहे?
विचारलं तर तुलसीदास, आणि हनुमान चालीसा देखील तुलसीदास यांनी लिहिलेला आहे, अवधी भाषेमध्ये आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे महाभारतचे लेखक आहेत महर्षी व्यास किंवा वेदव्यास. त्यानंतर प्रश्न आहे भारतीय संविधानात मतदानाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे? कोणत्या? अनुच्छेद 326. अनुच्छेद 326 मध्ये मतदानाचा हक्क समाविष्ट आहे. या ठिकाणी अनुच्छेद 325 काय आहे तर कोणत्याही नागरिकाला फक्त धर्म, वंश, जात, लिंग इत्यादी कारणामुळे मतदार यादीतून वगळले जाऊ शकत नाही. ठीक आहे, थोडक्यात काय मतदारामध्ये भेदभाव करता येणार नाही असं अनुच्छेद 325 सांगतो. ठीक आहे, त्यानंतर अनुच्छेद 327 काय म्हणतो तर संसदेला कायदा करून लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुकांबाबत सर्व बाबी नियंत्रित करण्याचा अधिकार आहे अनुच्छेद 327 अंतर्गत. त्यानंतर अनुच्छेद 328 प्रत्येक राज्यातील विधानमंडळाला विधानसभेच्या निवडणुकीसाठी कायदा करण्याचा अधिकार आहे, पण तो कायदा केंद्राच्या कायद्याच्या अधीन असेल असं अनुच्छेद 328 सांगतो. आपलं मूळ उत्तर काय? भारतीय संविधानात मतदानाचा हक्क अनुच्छेद 326 मध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर प्रश्न आहे मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अकबर. मुघल साम्राज्याची राजधानी फतेपूर सिक्रीची स्थापना केलेली आहे अकबर याने. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्यापैकी महत्त्वाचा प्रश्न अकबरने कोणत्या धर्माची सुरुवात केली तर दीन ए इलाही. ठीक आहे, दीन ए इलाही या नवीन धर्माची सुरुवात अकबरने केलेली आहे. त्यानंतर अकबरनेच 1568 मध्ये चित्तोडगड किल्ला जिंकला आणि सुमारे 30,000 हिंदूंची हत्या केली. ठीक आहे, अकबरनेच केलेली आहे 30,000 हिंदूंची. कधी तर 1568 मध्ये चित्तोडगड किल्ला जिंकल्यावर. त्यानंतर याच्या दरबारातील एका संगीतकारावर नेहमी प्रश्न विचारला जातो, तर अकबरच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार किंवा गायक त्याचं नाव काय? तर तानसेन त्याचं टोपण नाव. तानसेन हे त्याचं टोपण नाव आहे, पण त्याचं मूळ नाव रामतनू पांडे असं आहे. रामतनू पांडे. आता याच्यावर प्रश्न असा देखील विचारलेला आहे की तानसेन याचे मूळ नाव काय होते? तर रामतनू पांडे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय? अशी ऊर्जा जी निसर्गातून सतत उपलब्ध होते व त्या ऊर्जेचे स्रोत कधीच संपत नाहीत. ठीक आहे, तर अशी ऊर्जा म्हणजे नवीकरणीय ऊर्जा. तर या ठिकाणी सौर ऊर्जा ही निसर्ग स्रोतातून तयार होते, पवन ऊर्जा नैसर्गिक स्रोतातून तयार होते, भूतापीय ऊर्जा देखील नैसर्गिक स्रोतामधून तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक सी न्यूक्लिअर फ्युजन आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? किती वर्षांचा असतो? पर्याय क्रमांक सी 5 वर्षांचा असतो राष्ट्रपतीचा कार्यकाळ. राष्ट्रपती कोणाकडे आपला राजीनामा सुपूर्द करतात? तर उपराष्ट्रपतींकडे. हा देखील प्रश्न वारंवार विचारला जातो. राष्ट्रपतींच्या कार्यकाळाची जी काही तरतूद आहे ती अनुच्छेद 56 मध्ये विस्तृत आहे. ठीक आहे, अनुच्छेद 56. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश कलम 60 नुसार. ठीक आहे, राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात कोण कार्यभार पाहतो? उपराष्ट्रपती. जर राष्ट्रपती पद रिक्त झाले आणि उपराष्ट्रपती यांनी देखील राजीनामा दिला त्यावेळेस भारताचे सरन्यायाधीश हे पद सांभाळतात तात्पुरत्या स्वरूपामध्ये. ही घटना इतिहासामध्ये एकदा झालेली आहे. जेव्हा राष्ट्रपतींचं निधन झालं, उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तेव्हा भारताच्या सरन्यायाधीशांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला होता. ही घटना कोणती आणि केव्हा झाली मला कमेंट करून सांगायची आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आपले महाराष्ट्र हे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतरचा प्रश्न ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे? तर ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. पर्याय क्रमांक ए ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. याच्यावर एक प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी की
हार्ट अटॅक आल्यावर कोणते औषध दिले जाते किंवा कोणते औषध वापरले जाते, तर ॲस्पिरिन हेच औषध आहे जे हार्ट अटॅक आल्यावर दिले जाते. त्यानंतर प्रश्न आहे, कात कशाच्या झाडापासून मिळवली जाते? कशाच्या? खैराच्या झाडापासून कात मिळवली जाते. त्यानंतर प्रश्न आहे, कारसोनदास मुलजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? कोणते केले होते? सत्यप्रकाश. पर्याय क्रमांक डी, सत्यप्रकाश हे वृत्तपत्र 1855 मध्ये कारसोनदास मुलजी यांनी सुरू केले होते. या ठिकाणी रास्तगोफ्तार आहे बघा, महत्त्वाचे वृत्तपत्र आहे, परीक्षेत विचारले जाते वारंवार. तर रास्तगोफ्तार हे वृत्तपत्र दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले होते. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर असणार आहे राजस्थान. राजस्थानने राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करून दिलेले आणि हे पहिले राज्य आहे भारतातील. त्यानंतर प्रश्न आहे, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे लेखक कोण? सर्वांना माहीत असेल, गेल्या वर्षी हा प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रिपीट झालेला आहे. ठीक आहे, राजा बडे हे लेखक आहेत. त्यानंतर जर गायक विचारले तर शाहीर साबळे हे आहेत आणि संगीत कोणी दिलेलं आहे तर श्रीनिवास खळे यांनी दिलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा राज्यगीत. राज्यगीताचा दर्जा कोणत्या वर्षी मिळालेला आहे कमेंट करून सांगायचा आहे. पुढील प्रश्न, खालील कोणत्या राज्याची सीमा 2 देशांशी संलग्न आहे? दिलेल्या पर्यायांपैकी मिझोरम या राज्याची सीमा 2 देशांशी संलग्न आहे, त्यामध्ये म्यानमार आणि बांगलादेश यांचा समावेश होतो. त्यानंतर त्रिपुराची बांगलादेशशी संलग्न आहे, मणिपूरची म्यानमारशी संलग्न आहे आणि नागालँडची देखील म्यानमारशी संबंधित आहे. चौघांची राजधानी लक्षात ठेवा. या ठिकाणी त्रिपुराची आगरतळा, मिझोरमची ऐजवाल, मणिपूरची इम्फाळ, नागालँडची कोहिमा. त्यानंतरचा प्रश्न आहे, लचित बोरफुकन या योद्ध्याचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? कोणत्या राज्याशी? आसाम. लचित बोरफुकन या योद्ध्याचा संबंध आसाम या राज्याशी आहे. आसामचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राजधानी मला कमेंट करून सांगायची आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे 16 प्रश्न आणि त्यामधून 40-50 प्रश्न इतर आपण कव्हर केलेले आहेत तुमचे. चला तर पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.